आज आपण पुण्याजवळच्या एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी आलो आहोत. आळंदीजवळ असलेले शेगाव संस्थान प्रेरित गजानन महाराज मंदिर. नमस्कार मंडळी, मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनल. शेगावला जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, पण पुणेकरांसाठी ही जागा म्हणजे एक छोटंसं शेगावच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंदिराची संपूर्ण माहिती, मंदिराचा इतिहास, हे मंदिर कधी बांधलं गेलं, इथलं वातावरण, भक्तांसाठी सुविधा, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आळंदी रोडवरून पुढे जाताना शहराची गर्दी हळूहळू कमी होते आणि वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवायला लागते. अनेक भक्त येथे खास दर्शनासाठी येतात. काही लोक ध्यानासाठी, तर काही फक्त मन शांत करण्यासाठी. आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत. पहिल्याच नजरेत मंदिराची स्वच्छता आणि सुंदर रचना लक्ष वेधून घेते. येथील भक्तनिवासही खूप सुंदर आणि स्वच्छ आहेत. प्रत्येक रूमचे वेगवेगळे चार्जेस आहेत. आपल्याला कमी रेटचे इथे रूम उपलब्ध आहेत. कमीत कमी 60 रुपयापासून इथे रूम अवेलेबल आहे. 300 ते 350 असे आपल्याला AC रूम येथे उपलब्ध आहेत. हे मंदिर शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थान प्रेरणेतून उभारण्यात आले आहे. आळंदी परिसरात भक्तांना शांत आणि भक्तिमय वातावरण मिळावं, तसेच गजानन महाराजांची भक्ती अधिक लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हे मंदिर विकसित करण्यात आले. स्थानिक भक्त आणि सेवेकरांच्या मदतीने मंदिराचा परिसर हळूहळू सुंदर स्वरूपात तयार करण्यात आला. जरी हे मुख्य शेगाव संस्थान नसले तरी इथलं वातावरण अनेकांना शेगावची आठवण करून देतं. गजानन महाराजांचा दरबार म्हणजे श्रद्धा, सेवा आणि साधेपणाचं प्रतीक. आपण पाहू शकतो वेगवेगळ्या फुलांची येथे आपल्याला झाडे पाहायला मिळतात. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतलं जातं ते म्हणजे शांत वातावरण. मूर्तीसमोर बसलं की नकळत डोळे मिटतात आणि मन शांत होतं. इथली आरती, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण खूप सुंदर अनुभव देते. मंदिराची रचना साधी पण आकर्षक आहे. स्वच्छ संगमरवरी फरशी, सुंदर प्रकाश व्यवस्था आणि प्रसन्न वातावरण सगळंच मन जिंकून घेतं. काही लोक येथे मनशांतीसाठी येतात, तर काही फक्त महाराजांच्या चरणी काही क्षण घालवण्यासाठी येतात. धावपळीच्या जीवनात अशी ठिकाणं खूप गरजेची आहेत आणि हे खूप सुंदर असे हे मंदिर आहे. मंदिरामध्ये आल्यावर फक्त 10 मिनिटं आपण येथे शांत बसून राहायचं. सुरुवातीला आपल्याला काही जाणवणार नाही, पण काही वेळाने मंदिरात चाललेले नामस्मरण, घंटांचा आवाज आणि ती शांतता सर्व मनाला स्पर्श करून जाते. येथे आल्यावर असं वाटतं जणू मनावरचं ओझं हलकं झालं. आणि खरंच काही ठिकाणी आपण दर्शनासाठी जातो, पण काही ठिकाणी आपल्याला आतून बदल घडून टाकतो. असा अनुभव तुम्हालाही कधी आलेला आहे का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळची आरती सुरू होते. घंटांचा आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागतो. त्या क्षणी असं वाटतं आपण किती व्यस्त असलो तरी आयुष्यात काही क्षण स्वतःसाठी आणि देवासाठी राखून ठेवायला हवं. आळंदीला गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला पुणे स्टेशनवरूनही बस आहे, हडपसरवरून बस आहे, त्याचबरोबर पुणे महानगरपालिका येथूनही आपल्याला बस आहे. संत गजानन महाराज यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. त्यांचे प्रथम प्रकट दर्शन सुमारे 1878 मध्ये शेगाव येथे झाले. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक चमत्कार घडवले आणि भक्तांना अध्यात्म, श्रद्धा व सेवाभावाचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणीचा मुख्य आधार होता भक्ती, साधेपणा आणि निस्वार्थ सेवा. आजही लाखो भक्त त्यांच्या विचारांनी प्रेरित होतात आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतात. श्री संत गजानन महाराज हे संस्थान प्रसिद्ध आहे शेगाव येथे, आणि हे आपण पाहतो आहोत हे आळंदी येथे उभारलेले त्यांचे मंदिरही विशेष महत्त्वाचे आहे. कारण आळंदीची पवित्र आध्यात्मिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाशी असलेले नाते भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते. मंदिरातील प्रमुख स्थळे म्हणजे गर्भगृह. मंदिराच्या मध्यभागी संत गजानन महाराज यांची सुंदर आणि आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. हेच मंदिरातील सर्व पूजा, आरती आणि धार्मिक विधीचे मुख्य केंद्र आहे.
ध्यान कक्ष आहे. शांत वातावरण, ध्यान आणि वैयक्तिक प्रार्थनेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास फक्त मंदिर दर्शन नव्हता, तर मनाला शांत करणारा एक सुंदर अनुभव होता. जर तुम्हालाही अशा शांत आणि भक्तिमय ठिकाणी जायला आवडत असेल, तर आळंदी जवळचं हे शेगाव प्रेरित गजानन महाराज मंदिरला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन प्रवासात. तोपर्यंत गण गण गणात बोते.